ऑफरोडिंग अरे रस्ते किती डेंजर आहे. आपल्याला तसे रस्ते पाहिजे. आता पहिली गोष्ट समजून नाही कुठे चालला आणि चुकून आहे. त्या बुड्ड्यानं आपल्याला कुकडे पाठवला भेंचोत. डाव्या बाजूला म्हणतो झालं, डाव्या बाजूला पुरं झालं त्याला. आता समजा आपल्याला ते भीत थांबल नाही. हो नाही एखादा दिसते ना. अरे वा इकडे झाला. अरे का वा आम्ही इकून आलो. आम्हाला तर दिसलंही नाही बा मंदिर. या रस्त्यानं या रस्त्याने कुकडे जाणार तुम्ही कुठे पुढे गेले होते या टेकडीच्या तिकडून. नाही आम्ही ना ह्या एक टेकडी सोडली समजा आणि थोडस पुढे गेलो. जसे गाडीचे चाकाचे निशाणं दिसले तसे तसे गेलो पुढे. मंदिरच काय ना नदीच्या काठी. आणखी पुढे जावं लागते काय. हे टेकडी आहे ना हा या टेकडीच्या तिकडल्या साईड. तिकडल्या साईडने आहे. आणि तो धबधबा बी तडीच आहे का मग तो. धबधबा आता पाणी कुठे. नाही पाणी नाही पण जसं हा तो स्पॉट तिकडेच आहे. त्या मंदिराच्या वर थोडस वर गेलं एवढं का पुढे धबधबा. म्हणजे आपल्याला तिकडे जाणं होतं रे सर. म्हटलं तडीच होतं ना. मी म्हटलं तुम्ही परत येताय आता. नाही पण चढून तर आम्हाला रस्ताच नाही दिसला पुढे जायला. आज असाच हा, हे जे हे पावटी पावटी. आहे ना हा. अशीच पावटी आहे. म्हणजे आपल्याला सिद्धच जाणार आहे तिकडे. थोडंसं पुढे होतं ते, जास्त लांब नव्हतं. आम्ही 7-8 वर्षा पहिले आलतो एकदा. तर रिक्षा नेली होती त्या मंदिरावर. मग ते काय तो ते तिकडून तेव्हा हिरवं गिरवं असेल तर रस्ता तुम्हाला समजला. आता कसं हा. समजलं? नाही मग मला वाटतं की तिकडून गेलते का काय रिक्षा घेऊन त्या टाइम. नाही रिक्षा इकडूनच गेला. हा याच रस्त्याने जा डायरेक्टली मंदिरच आहे. बर. आम्ही इथपर्यंत जाऊन परत आलो आपण. परत आले. चलो बुवा थोडी मातीची आहे बुवा. थोडासा भेंका लवडा आहे बुवा. बुवा म्हणजे याच पावटींचा ठीक आहे. ठीक आहे. हो ऑफ रोडिंग फिरसे स्टार्ट. हा एवढ्या पहिलेच गाण फाटून राहिली ना. 4 आपल्याला एकाच रस्त्याने पिटाळून आला सावळ्याचा भाग. त्याच्यापेक्षा तिकडून जायला पुढं सुद्धा आपल्याला गावातून चांगला लवडा की बरं झाला आपण ब्लॉगर नाही खरंच पण शेअर दिला त्यामध्ये. अरे माझा तर सेंटेन्सच पुरा नाही होत भावाशी विषय. हे पाय काय आता हे पाय. पडला लागते तर नुसते हड्ड्यात सोलत नाही ना घरलो. हो काय झालं रे. पावटीत घुसली गाडी. डायरेक्ट गाडी झाली का. अरे की तर काही खतरनाक काम झालं. जाऊ दे. ब्रेक मारली गाडी स्लिप होते. पावटी होती त्या पावटी नशी गाडी होती. मी म्हणालो